एक प्रकारे जसं उत्तर प्रदेशमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये घडतं, योगी आदित्यनाथ असोत किंवा त्यावेळेला शिवराज सिंह चौहान असोत, यांच्या काळामध्ये ही सगळी बांधकामं जी आहेत अशा पद्धतीने तोडण्यात आली की जे जे अराजकता निर्माण करतील, जे दहशतवाद निर्माण करतील, जे कुठेतरी समाजाचं स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करतील, कुठेतरी दहशतवादी कारवाया करणाऱ्यांची फूस त्यांना असते, त्यांचं पाठबळ असतं, त्या जोरावर हे सगळं करण्याचा प्रयत्न होतो. दगडफेक असतील, शस्त्रास्त्रांचा वापर होतो आणि या सगळ्या जरब बसवण्यासाठी मग ही सगळी जी जेसीबी लावून त्यांची अनधिकृत बांधकामं तोडायची किंवा त्यांच्या घरांवर सुद्धा हातोडा मारायचा, जेणेकरून त्यांना कायमस्वरूपी धडा बसेल. हेच संकेत जे आहेत ते या मीरा रोडच्या नयानगरमधल्या कारवाईने दिलेले आहेत आणि त्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करायला पाहिजे, स्वागत करायला पाहिजे. त्यांनी हे जे पाऊल उचललंय किंवा जो निर्णय घेतलाय त्याचं.